भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय
राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ तुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मानसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे तो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी भागवता आणले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. आता राहुलजी ओंकार साधना येतील. नमस्कार. ओंकार साधनेचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात आपण प्राण आकर्षण क्रियेने करतोय. आपण जिथं बसला असाल तिथं कम्फर्टली बसा. खाली बसला असाल क्रॉस लेग पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा वज्रासन. सॉरी सॉरी, माझा आवाज एक तर मध्ये हे बंद झालं होतं. सॉरी. खाली बसला असाल तर आपण ताट बसा. खुर्चीत बसला असाल ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचे. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचे. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, सो हम, सो हम, सो हम, सो हम, सो हम, सो हम, सो
हम सो हम सो हम सो हम सो हम सो हम सो हम सो हम सो हम सो हम सो हम स्टॉप. आता प्राणायामचा अभ्यास करणार आहोत. मी सांगेल ते इन्स्ट्रक्शन प्रमाणे फॉलो करा. सुरुवातीला आपण अ, कपालभाती प्राणायामचा अभ्यास करतोय. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट. स्टॉप. एक्झेल, रेचक, बाह्य कुंभक. होल्ड 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पूरक. ब्रीद इन, फुल ब्रीद इन. होल्ड ब्रीथ, अंतरकुंभक. होल्ड 1, 2, 3. स्लो ब्रीद आउट, रेचक. हा एक राऊंड झालेला आहे. आणखीन आपण 2 राऊंड करणार आहोत. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट. स्टॉप. होल्ड. एक्झेल, रेचक. होल्ड ब्रेथ, बाह्य कुंभक. होल्ड 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पूरक, फुल ब्रीद इन. होल्ड ब्रेथ, अंतरकुंभक. होल्ड 1, 2, 3. स्लो ब्रीद आउट, रेचक. एक शेवटचा राऊंड करणार आहोत. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट. स्टॉप. एक्झेल, रेचक. होल्ड ब्रेथ, बाह्य कुंभक. होल्ड 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पूरक, फुल ब्रीद इन. होल्ड ब्रेथ, अंतरकुंभक. होल्ड 1, 2, 3. स्लो ब्रीद आउट. आता आपण ओंकार साधनेचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला 3 ओंकार, नंतर 1 मिनिटाचं ध्यान, नंतर 2 ओंकार. ओंकार हा जेवढा आपला श्वास आहे त्या श्वासाच्या अर्ध्या श्वासामध्ये उ म्हणायचं आहे आणि राहिलेल्या अर्ध्या श्वासात मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्ती केलेला कधीही चांगला. ओंकार हा घंटा नादेसारखा दीर्घ असावा, तेलाच्या धाऱ्यासारखा अखंड आणि शंखनाद सारखा गंभीर असावा. एक्झेल, घर्षणयुक्त पूरक. ओ
पूरक. ओ. पूरक. ओ. शांत, शांत, शांत. आपण जर तो ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलाय, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज सम साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल तर दोन भुवयाच्या मध्ये भ्रूमध्य मध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न. Try to visualize some size bright flame in between eyebrows where Ajna Chakra is situated. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न. परत तिथं 2 वेळा ओंकार. पूरक. ओ. पूरक. ओ. दोन्ही हाताचं दर्शन. जी ऊर्जा आपण ओंकार साधनेच्या अभ्यासातून मिळवली त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करून दोन्ही हाताने चेहरा टाकतो. हरि ओम. भगवद्गीता अध्याय 8 श्लोक 10 आणि त्याच्या खालच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या ओवी क्रमांक 91 ते 99 याचं वाचन नंतर त्यांचा अर्थ बघणार आहोत. आपण ओम नमोच्या अध्यापासून सुरू करू. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी अकार चरणयुगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथे शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरुकृपा नमिले आदि बीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारली म्या तैसा पुढत पुढती तोची निया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलषित मनोरुची पुरविता तो पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय. भगवद्गीता अध्याय 8 श्लोक क्रमांक 10. प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यम्. तया अव्यंगवाणेया ब्रह्मा ते प्रयाणकाले प्राप्ते जो स्थिरावलेनि चित्ते जाणोनी स्मरे. बाहेरी पद्मासन रचुनी उत्तराभिमुख बैसोनी जीवी सुख सुनी कर्मयोगाचे आतू मीनलेनी मनोधर्मे स्वरूप प्राप्तीचे निप्रेमे आपे आप संभ्रमे मिळावया आकळलेनी योगे मध्यमा मध्यमार्गे अग्निस्थानवनी निगे ब्रह्मरंध्रा तेथ अचेत चित्ताचा सांगातू आहात वाणा दिसे मांडतू तेथ प्राण गगना आतू संचरे का परी मनाचे निस्थैर्ये धरिला भक्तीची या भावना भरला योग बळे आवरला सज्ज होऊनी तो जड जडाते विरवितू भ्रूलता माझी रचतू दैसा घंटानाद लयस्थू घंटेसीच होय का झाकलिये घटींचा रिवा नेणिजे काय जाहला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी तो केवळ परब्रह्म दया परमपुरुष ऐसे नाम ते माझे निजधाम होऊन ठाके. जो मरणसमयी एकाग्र मनाने भक्तीने व योग बलाने युक्त होऊन दोन भुवयांमध्ये प्राणवायूची योग्य प्रकारे स्थापना करून त्याचे स्मरण करतो तो त्या तेजस्वी परमपुरुषाप्रत जातो. मरणकाळ प्राप्त झाला असताना स्थिर अंतःकरणाने काहीच व्यंग नसलेल्या ब्रह्माला जो जाणून स्मरतो बाहेर पद्मासन घालून उत्तरेकडे तोंड करून बसून कर्मयोगाच्या आचरणाने प्राप्त झालेल्या समाधानाचे सुख अंतःकरणात साठवून आत मन एकाग्र झाल्याने व आत्मस्वरूप प्राप्तीच्या प्रेमाने आपल्या ठिकाणी आपण समारंभाने मिळण्याकरिता स्वाधीन झालेल्या अष्टांग योगाने सुषुम्ना नाडीच्या मध्य मार्गाने अग्निस्थानापासून ब्रह्मरंध्रात जाण्यास जो प्राण निघतो जेथे प्राणवायू मूर्ध्नी आकाशात प्रवेश करतो तेथे प्राणाचा आणि चित्ताचा वरवर संबंध झालेला दिसतो. परंतु मनाच्या स्थिरतेने धरलेला व भक्तीच्या भावाने भरलेला व योगबलाने आवरलेला असा तयार होऊन तो प्राणवायू चेतन व अचेतन पदार्थास नाहीसे करून भुवयात संचार करतो आणि तेथे लय पावतो. ज्याप्रमाणे घंटेचा नाद घंटेत लय पावतो अथवा घटाखाली झाकलेला दिवा केव्हा काय झाला विजला हे जसे कळत नाही त्याप्रमाणे अर्जुना जो देह ठेवतो जे केवळ परब्रह्म आहे व ज्याला परमपुरुष हे नाव आहे असे माझे खास स्वरूप आहे ते तो पुरुष होऊन राहतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथानंतयाराचा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गोपालकृष्ण महाराज की जय. भगवद्गीतेमध्ये आजचा अध्याय जो आहे तो 8वा अध्याय आहे. 8व्या अध्यायामध्ये जो आहे तो आपला 10वा श्लोक, 10वी ओवी नाही 10वा श्लोक. 10व्या श्लोकाचं आपण चिंतन करणार आहोत. प्रयाण काले मनसा चलेन हा 10वा श्लोक आहे. याचं चिंतन आपण करणार आहोत आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्या पण जे आहे ते 91 to 99 अध्याय 8 ज्ञानेश्वरी त्याही ओव्या आपण आज पाहणार आहोत. आवाज बरोबर येतो आहे असं मी समजतो. आपण पुढे चलूया.
श्लोकाचा श्लोक वाचण्यापूर्वी 8व्या अध्यायाबद्दल आम्हाला काय माहिती आहे? कारण काय होतं की काही लोक नवीन असतात, थोडासा एक अंदाज घेणं योग्य आहे की 8व्या अध्यायामध्ये आम्ही काय पाहतो आहे. तर खरं म्हणजे काय आहे की 8व्या अध्यायामध्ये जे 7व्या अध्यायामध्ये सुरुवातीला भगवंतानी जे आहे हे सांगितलं. काय सांगितलं भगवंतांनी सुरुवातीला? तर म्हणे त्यांनी सांगितलं की भाई वासुदेव सर्वमिती असं 7व्या अध्यायामध्ये आलं होतं. आणि भगवंतांनी असं सांगितलं की असंशय समग्रम मा यथा न्यासस्सी तच्छृणु, म्हणजे मी तुला समग्र ज्ञान सांगेन. अशा प्रकारचं जे आहे त्यांनी भगवंतानी वचन अर्जुनाला दिलं होतं की मी तुला सर्व प्रकारचं ज्ञान सांगेन. असंशयम समग्रम माम, म्हणजे तू संशय करू नको आणि संशय ठेवू नको. समग्रम माम, सर्व सर्व ज्ञान मी तुम्हाला सांगेन. आणि मी तुम्हाला सर्व ज्ञान सांगेल याचा अर्थ हा की यावेळेस आपण ज्ञान कशाचं घेतोय? परमेश्वराचं घेतोय. तर वासुदेव सर्वमिती, परमेश्वर सर्वदूर कसा आहे हे मी तुला निश्चित सांगेन, असं भगवंतांनी 7व्या अध्यायात म्हटलं. आणि 8व्या अध्यायामध्ये जे आहे ते मग असे प्रश्न अर्जुनानी उत्पन्न झाले. आणि अर्जुनानी विचारलं की किम ब्रह्मम, किम अध्यात्मम, किम कर्म, किम अधिभूत, किम अधिदैव, किम अधियज्ञ. म्हणजे किम ब्रह्म म्हटल्यानंतर अक्षरम ब्रह्म परमम, ब्रह्म जे जे आहे ते जे अक्षर नाही आहे, जे अक्षर आहे, जे ब्रह्म आहे तेच परम आहे, परमम, असं त्याचं उत्तर मिळालं. मग त्यांनी विचारलं की अच्छा अध्यात्म काय असतं, कर्म काय आहे, अधिभूत काय? तर मग त्याचं उत्तर भगवंतानी असं दिलं, वेगवेगळं त्यांनी दाखवलं की अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय. म्हणजे सृष्टी निर्माण झाली हे कर्म आहे. अध्यात्म म्हणजे ब्रह्माचा स्वभाव सांगितला. अधिभूत म्हणजे हे पंचमहाभूतांचं जे शरीर आहे, जग आहे, हे अधिभूताला म्हटलं. अधिदैव म्हटलं. अधिदैव म्हणजे जे आहे ते हिरण्यगर्भ समष्टीच्या लेवलवर, आणि व्यष्टीच्या लेवलवर जे आहे ते जीव. अशा प्रकारचं जे आहे ते त्यांनी वर्गीकरण केलं. आणि अधियज्ञ म्हणजे सर्वदूर जो परमेश्वर आहे, वासुदेव स्वरूपी, हे हेच आदियज्ञ आहे. तर सांगा तात्पर्य काय असो की हे जे 6 प्रश्न या ठिकाणी उत्पन्न केले, या 6 प्रश्नांमध्ये मुख्य काय आहे की मुख्य जे आहे ते परब्रह्मच सर्वदूर आहे. ब्रह्माचंच हे सर्व रूप आहे. ब्रह्माचंच जे आहे ते त्यांनी असं दाखवून दिलंय की जे जे ही नावं जरी दिलीये तरी शेवटी काय आहे तर म्हणजे परब्रह्म सर्वदूर आहे हे सांगायचा प्रयत्न केला आहे. आणि नंतर एक महत्वाचा प्रश्न जो आहे, जो 8व्या अध्यायामध्ये नंतर पुढे जातो की भाई प्रयाण काले मनसा चले, हे जे आहे प्रयाण काळेच्या वेळेस जे आहे ते आम्ही अंतकालेस मामेव स्मरण मुक्ता कले परम, म्हणजे जे आहे की अंतकाळमध्ये, मरण काळमध्ये जो मनुष्य जो आहे, जो संत म्हणा किंवा तुम्ही योगी म्हणा, तो जेव्हा शरीर सोडतो तर तो जो आहे तो कशा प्रकारचं त्याला जे आहे ते स्मरण होतं तुमचं, हा एक प्रश्न आहे. म्हणजे त्या मृत्यू संबंधी हा प्रश्न आहे. मृत्यू संबंधीचं विवेचन 8व्या अध्यायामध्ये आहे. म्हणून 8व्या अध्याय पुष्कळ वेळा मृत्यू समय सुद्धा जे आहे ते लोक रिसाईट करतात. तर 8व्या अध्यायाचं हे महत्व आहे. एक काय आहे की वासुदेव सर्वमिती, सर्वदूर परमेश्वर कसा आहे हे वेगवेगळ्या शब्दांनी यांनी दाखवलंय, समजवलंय, एक. आणि नंबर 2, मृत्यू समय जे आहे ते मनुष्याचं काय होतं, कसं होतं, काय असायला पाहिजे, मृत्यू नंतर जे आहे ते नंतर काय होतं, तो पुढे जातो जीव, अशा प्रकारचं विवेचन आलंय. हेच विवेचन जे आहे ते आपल्याला आणखीन पाहायचं असेल तर गरुड पुराणामध्ये सुद्धा येतं. तर ह्या प्रकारे ह्या अध्यायाचं महत्व आहे असं मला सांगायचं. म्हणजे हे लक्षात ठेवून आपण पुढे जायचं की आम्ही या ठिकाणी काय वाचतो आहे. आणि मग इथं आजचा जो श्लोक आहे 10वा, तो कशा प्रकारचा आहे तर म्हणे प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर मध्ये प्राणवावेश सम्यक स तम परम पुरुष मुंबेती दिव्य. म्हणजे भक्तीने आणि चित्त समाधानाच्या बलाने, म्हणजे भक्तीने आणि चित्ताचं समाधान असलं पाहिजे. आणि योग बलेन, योगाच्या बळाने काय होतं
तर म्हणे जे आहे ते भक्तियुक्त असलेला आणि योग बळाने युक्त असलेला आणि एकाग्र चित्त असलेला, म्हणजे भ्रुकुटीच्या मध्यभागी सावधानपणे प्राण स्थिर करायचा आणि दिव्य अशा परमपुरुषाला जे आहे त्याचं दर्शन घ्यायचं, अशा प्रकारचं जे आहे ते प्रयाण काले कुणाचं होतं तर म्हणे ते योग्याचं होतं. शंकराचार्यांनी याच्यावर असं भाष्य केलेलं आहे की मृत्यु काल में भी भक्ति और योग बल से युक्त, अर्थात भक्ति और भक्ति से युक्त चित्त स्थिर आहे अशा प्रकारचा जो मनुष्य आहे, अशा प्रकारचा जो योगी आहे, त्याची अशी स्थिती असते असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे जो भक्तियुक्त मनुष्य अंतकाळी अचल मनाने आणि योग बळद्वारा भ्रुकुटीच्या मध्यभागी प्राणांना चांगल्या रीतीने स्थापन करून त्या परमदिव्य पुरुषाला प्राप्त होतो, असा अर्थ आहे याचा. परत एकदा वाचून पुढे जातो की तो भक्तियुक्त मनुष्य आहे तो अंतकाळी अचल मनाने म्हणजे स्थिर मनाने आणि योग बळाद्वारा, योग बळाच्या साह्याने दोन भुवयांच्या मध्ये म्हणजे भ्रुकुटीच्या मध्यभागी प्राणांना चांगल्या रीतीने स्थापन करून, म्हणजे प्राणायामाद्वारा जे आहे त्याला अशी स्थिती प्राप्त होते की तो जो आहे तो त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन आपलं करू शकेल, आज्ञाचक्रावर कॉन्सन्ट्रेशन करू शकेल आणि त्या परमदिव्य पुरुषाला स्थापना केल्यानंतर तो प्राप्त होतो. म्हणजे मरणकाळी असं केल्यानंतर तो परमेश्वराला प्राप्त होतो असं त्यांना म्हणायचं. प्रयाण काले मनसा चलेन सतम परम पुरुषमुपेति दिव्यम. आता इथे ह्या ठिकाणी काय म्हटलंय की भक्त्यायुक्त असं म्हटलंय आपल्या श्लोकामध्ये. पहा आपण की सभक्त्यायुक्त. भक्त्यायुक्त म्हणजे काय, इथे भक्तीचा अर्थ जो आहे तो प्रियता आहे असं ते रामसुखदास महाराजांनी म्हटलंय. भक्ती म्हणजे काय तर म्हणे प्रियता. कोणाविषयी प्रियता तर म्हणे तत्वाविषयी प्रियता, तत्वाविषयी आकर्षण, आत्मतत्वाविषयी आकर्षण. आणि असं जर असेल तर ते मन काय होईल तर म्हणजे स्थिर होईल, ते मन अचल होईल. आणि ती भक्ती, ती प्रियता स्वकडून होत असते, म्हणजे स्वशी होत असते, मन बुद्धी इत्यादी कडून नाही. मन बुद्धी संसाराकडेच जाईल, पण स्वविषयी जी हे आहे प्रियता ती त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यालाच ते भक्ती म्हणतात त्या ठिकाणी. भक्त्यायुक्त, भक्तियुक्त मनुष्य. आता भक्तियुक्त मनुष्याचा आपण अर्थ पाहिला. आता मागच्या श्लोकामध्ये सांगितलंय की कवी पुराणाम अनुशासितारण अणुरणीयम आणि मनुस्मरेद्य, हे सर्व पाहिलं आपण. त्याचा अर्थ काय होता की सगुण निराकाराचं त्यांनी तिथे वर्णन केलेलं आहे. सगुण निराकार परमेश्वराचं वर्णन मागच्या श्लोकामध्ये केलेलं आहे. त्या सगुण निराकार परमेश्वराला जे आहे ते आम्ही या ठिकाणी काय करायचं तर म्हणजे त्याच्याशी प्रियता करायची. आणि त्या सगुण निराकार परमात्म्याच्या ठिकाणी भक्तियुक्त मनुष्याने मन स्थिर होतो. त्याची जर भक्ती केली तर त्या ठिकाणी जे आहे ते आदरपूर्वक दृढ होणे त्या निराकाराशी, त्या स्वरूपाशी. याला काय म्हणतात म्हणे, याला अचलेन, अचल असं म्हणतात. म्हणजे पहिले काय करायचं की प्राणायामाने काय करायचं, प्राणायामाने जे आहे ते प्राणांना रोखण्याचा जो ज्यांना अधिकार प्राप्त आहे त्यांनी करावा. म्हणजे असं की आपल्या मनाने हे वाचून नाही करू असं त्यांना सांगायचं या ठिकाणी. अनुभवानंदांनी सुद्धा जे आहे ते याच्यावर भाष्य केलं होतं मागे एकदा. त्यांनी सांगितलं होतं की स्वतः होऊन जे आहे ते तुम्ही प्राणायाम वगैरे जे आहे कुणाच्या ह्याच्या खालीच करा. कोणीतरी तुम्हाला सांगणारा असेल, मार्गदर्शन करणारा असेल त्याच वेळेस करा. पण इथे काय की प्राणायामद्वारा प्राणांना रोखण्याचा जो अधिकार प्राप्त झालेला आहे ज्याला, त्यांनी जे आहे तो प्राणायाम करावा आणि प्राणायामाने जे आहे ते योगाचं बळ प्राप्त करावं. आणि ते कसं तर म्हणे तर दोन भुवनांच्या मध्यभागी स्थित करायचं प्राणांना. आणि जे आहे ते असं स्थित झाल्यानंतर मग जे आहे तुम्हाला योगाचं बळ प्राप्त होईल असं त्यांना म्हणायचं आहे. तम परम पुरुषम मुपेति दिव्यम. म्हणजे काय की हे जे परमात्म तत्वाचं जे पहिले वर्णन केलेलं आहे कवीम पुराणा अनुशासितारम याच्यामध्ये मागच्या श्लोकामध्ये, म्हणजे परमेश्वराचं वर्णन त्या ठिकाणी केलंय. हे कोणतं आहे म्हणजे हा सगुण निराकार परमात्म्याचं ते वर्णन आहे.
आणि त्या परमात्म्याला तो प्राप्त होतो असं त्यांना म्हणायचं. तर अर्थ काय याचा अर्थ एक हाही आहे की 8व्या आणि 9व्या आणि 10व्या श्लोकामध्ये त्यांनी असं सांगितलंय की भाई सगुण निराकाराचं तुम्ही जे आहे ती पूजन करा, त्याला जे आहे त्याचा तुम्ही आठवा, त्याची साधना करा आणि ह्याला प्राप्त करा, असं 8, 9 आणि 10 याच्यामध्ये ते चालेल. म्हणजे निराकार परमात्म्याच्या उपासनेचं हे वर्णन आहे सर्व असं म्हणायचं. आणि ह्या ठिकाणी योग बल आलेलं आहे, म्हणजे प्राणायाम पूर्वक मनाला त्या परमात्म्यामध्ये लावायचं जे आहे ते प्रयत्न करा. आता काय खरं म्हणजे प्राणांना जे आहे ते काय करायचं म्हणे, ते जे सुषुम्न नाडी आहे त्याच्यामध्ये जे आहे ते प्रवेश करायचा. म्हणजे जे इडा आहे, पिंगला आहे, या दोन्ही आजूबाजूच्या आहे, मध्ये सुषुम्न आहे. आणि आपल्याला माहिती की आधार चक्रापासून घेऊन स्वादिष्ठान चक्र, त्याच्यानंतर जे आहे ते मणिपूर चक्र, अनाहत चक्र, त्याच्यानंतर विशुद्ध चक्र आणि आज्ञा चक्र, आणि आज्ञा चक्रानंतर ब्रह्मरंध्रामध्ये त्याला घेऊन जायचं. अशा प्रकारचं तो आपण पहिले पाहिलं होतं 6व्या अध्यायामध्ये. आपण त्याच्याबद्दल विशेष पाहणार नाही आहोत, पण आपल्याला एवढंच या ठिकाणी लक्षात ठेवायचंय की ही योगाची प्रक्रिया आहे. ही योगाची प्रक्रिया भक्तीने पण साधते, नामस्मरणाने पण साधते, ज्ञानाने पण साधते, असं या ठिकाणी जे आहे आपण लक्षात ठेवायचं. आणि आपलं जे आहे ते साधना पुढे चालू ठेवायची, जितकं जमेल त्याप्रमाणे करायचं. जेव्हा या श्लोकाबद्दलच हे केलं, म्हणजे आणखीन डिटेल आपण पाहायला गेलो तर त्याच्यामध्ये असं दिसतं आपल्याला की 3 प्रकारचं चिंतन या ठिकाणी दाखवलं आहे. की मनसा अचलेन म्हणजे मन स्थिर ठेवायचं, भक्त्या युक्त म्हणजे भक्तीनं त्याला युक्त असली पाहिजे ती साधना, आणि योग बलेनं योगाने ती साधना असली पाहिजे. 3 कंपोनेंट या श्लोकामध्ये आपल्याला दिसतात समोर जेव्हा आपण या श्लोकाचा अभ्यास करतो. मनसा अचलेन 1, भक्त्यायुक्त 2 आणि योग बलेन 3. तर मनसा अचलेन म्हणजे जे आहे ते मन जे आहे ते अचल असलं पाहिजे. मन इकडे तिकडे भटकायला नको, याचा अर्थ हा झाला. म्हणजे अंतर्मुख असणं जरुरी आहे, एकाग्र असणं जरुरी आहे, मनाचं निश्चल असणं जरुरी आहे. म्हणजे मग आता हे केव्हा होईल? हे सर्व यावेळेस ज्या गोष्टी चाललेल्या आहे ह्या प्राण जायच्या वेळेच्या गोष्टी चालल्या. प्राण जायच्या वेळेस सामान्य मनुष्याचं कसं होतं? असं होतं का? प्राण जाते वेळी जे आहे ते आपल्याला प्राणात जायची भीती वाटते, मन जे आहे वरती खाली होत असतं, विषयाचं चिंतन त्यावेळेस जे आहे ते पूर्ण जन्मभर काय आम्ही केलंय, विषयामध्ये लिडविडलो आहे ते सर्व आमच्या समोर येतं. तर असं सर्व त्या ठिकाणी जेव्हा होतं, तर मग योगाचं काय होतं? तर म्हणे नाही, योगाचं काय होतं की जो योगी आहे त्याचं जे आहे ती स्थिती तशी नसते, सामान्य माणसासारखी त्याची स्थिती नसते. प्राण जातेवेळी पण त्याला प्राण जाण्याची भीती नसते, मनामध्ये विशेष चलबिचल नसते, आणि सर्व विषयाचे चिंतनातून तो निवृत्त झालेला असतो, आणि तो निर्भय झालेला असतो, तो निश्चल झालेला असतो, आणि तो अनिश्चिंत असतो. म्हणजे निश्चिंत असतो म्हणजे त्याला जी आहे काळजी नसते कोणत्याही प्रकार. मग असं होण्याचं कारण काय? त्यामुळे त्यांनी योग जो केलेला आहे, जन्मभर त्यांनी योगाचा जो अभ्यास केलेला आहे त्याच्यामुळे त्याला तसं होतं. त्याच्यामुळे त्याला असं माहित पडतं की मी जन्ममृत्यू रहित आहे, मी अविनाशी आहे, मी नित्य शाश्वत आहे, मी काळाचाही काळ आहे. आणि त्यामुळे जे आहे त्याला हे सर्व की मी देह आहे हे त्याला जे आहे ते त्याची धारणा ती जाते. म्हणजे संतांचं असतं की ज्ञानामुळे जो आहे तो काय होतं, तुकाराम महाराजांनी म्हटलं की आपुले मरण पाहिले म्या डोळा, आणि झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशान, असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय. म्हणजे जिथे जी ज्यांनी देह सोडलेला आहे, जो विदेही आहे जिथे, त्याला मग मरणाची काय भीती असणार, त्याला जन्माची काय भीती असणार. तर मनसा अचलेन म्हणजे मनाची अशी स्थिती असायला हवी असं सांगायचं या ठिकाणी. नंतर भक्तियुक्त जे म्हटलेलं आहे या ठिकाणी की भक्तीचा अर्थ जसं आता बोललो की तत्वाविषयी प्रियता, आत्मतत्वाविषयी प्रियता, आणि असं जर असेल तरच मन जे आहे ते अचल होईल. आणि ती प्रियता जी आहे म्हणजे परमेश्वराची कृपा पण त्या ठिकाणी लागते. आम्ही कितीही प्रयत्न जरी केला तरी परमेश्वराची कृपा असल्याशिवाय आपलं काम होत नाही, आपल्या सर्वांना माहिती येते. तर ते सुद्धा त्या ठिकाणी जे आहे ते
भक्ती म्हणून जे आहे, भक्ती 16वरची पोळी म्हणतात की इतकी सरळ नाहीये भक्ती. आम्ही आपलं म्हणतो की राम राम म्हटलं म्हणजे झालं, असं नाहीये ते भक्तीचं. त्याच्यामध्ये जे आहे बरंच काहीतरी आहे की आमचं हृदय जो आहे त्या ठिकाणी भावना प्रगट झाल्या पाहिजे. त्याच्याविषयी ओढ, त्याच्याविषयी त्याची आठवण आल्यावर डोळ्यातनं अश्रू येणं, त्याच्याविषयी गदगद होणं. तर हे सर्व भाव जे आहे, हे भाव त्या ठिकाणी भक्तियुक्त अंतःकरणामध्ये तशा प्रकारचे भाव असतात. आणि हे ह्या भाव येण्याकरता त्याची सुद्धा कृपा त्या ठिकाणी तेवढीच आवश्यक आहे. म्हणजे असं असतं की एखाद्या साच्यामध्ये जर तुम्ही काही ओतलं आणि मग तो जे काही ओतलेला आहे द्रव्य, तो भाग मग त्याचा आकार त्याप्रमाणे होतो. तसं हे आमचं अंतःकरण आहे. आणि इथे भगवंताचा रस, भक्तिरस त्या ठिकाणी जो आहे ओतून मग भगवंताचं स्वरूप त्या अंतःकरणाला प्राप्त होतं. तसं झालं पाहिजे. आणि तसं जर भगवंताचं अनुसंधान जर झालं तर मग जे आहे त्याप्रमाणे शेवटल्या वेळी काय होईल की ती जी वृत्ती आहे ती अखंडाकार वृत्ती परमेश्वराचीच होईल. ती भगवंताची वृत्ती काय होईल तर म्हणे ती नेहमीच जी आहे ती भगवंताची वृत्ती त्या ठिकाणी राहील अंतःकरणामध्ये. आणि हेच भक्तियुक्त अंतःकरण जे आहे आपल्याला शेवटी काय करेल म्हणे, हे भक्तियुक्त अंतःकरण जे आहे शेवटला जो त्रास होतो तो वाटणार नाही, मरणाची भीती वाटणार नाही, प्राणाची भीती वाटणार नाही. आणि जो आहे तो मनुष्य परमेश्वरालाच प्राप्त होईल. आणि म्हणून यासाठी काय करायचं, पण यासाठी तुम्हाला भक्तियुक्त म्हणजे जन्मभर जे आहे ते तुम्ही त्याचं स्मरण, त्याचं चिंतन, अनुचिंतन ज्याला आपण शब्द आलेला आहे या ठिकाणी, अनुस्मरण शब्द आलेला आहे. याचा अर्थ सर्वांचा हा एकच आहे की त्याचं चिंतन आपलं जे आहे ते सतत चाललं पाहिजे. आणि ते चिंतन सावधानपूर्ण चाललं, अवेअरनेस असायला हवी. अवेअरनेस असायला म्हणजे असं नको राम 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 म्हणतात ते आमचं लक्ष आणखीन दुसरीकडे आहे असं नाही. प्रत्येक वेळ जे आहे ते पूर्ण त्या ठिकाणी जे आहे ते आमचं पूर्ण जाणीव त्या ठिकाणी जे आहे ते परमेश्वराविषयी हवी. आणि सेकंड जे आहे जे काही आम्ही कार्य करतो आहोत ते त्या ठिकाणी असायला हवं. असं जर असेल तर मग ते भक्तियुक्त ज्याला आपण म्हणतो, जसं मी सांगितलं आपल्याला की 3 आपण तो पाहतो आहोत, मनसा अचले ना भक्तियुक्त आणि योग बले. तर भक्तियुक्तामध्ये हे असायला हवं. आचार्यांनी जे आहे ते विवेक चूडामणीमध्ये असं म्हटलेलं आहे की स्वस्वरूपानुसंधानात्मिका भक्ती गरीयसी. म्हणजे स्वरूपाचं संधान असायला हवं. नाही, स्वरूपाचं संधान असेल तरच ती भक्ती जी आहे ती उपयुक्त आहे. स्वस्वरूपाचं अनुसंधान वृत्ती हीच श्रेष्ठ भक्ती असं म्हणते. सर्वात मोठी भक्ती कोणती तर म्हणजे स्वस्वरूपाचं अनुसंधान ही सर्वात मोठी भक्ती. म्हणजे आपण काय म्हणतो की सोहम, म्हणजे सर्व जे आहे सो जेवढं काही आहे समोर, हम म्हणजे ते मी आहे, अहम ब्रह्मास्मी. काय की सर्वदूर काय आहे तर म्हणते ब्रह्मच आहे, ब्रह्माशिवाय आणखीन काही नाही, मी सुद्धा तेच आहे. ते ही साधना कशी आहे तर म्हणजे ही साधना जी आहे ती सर्वात मोठी साधना याला म्हणतात. योगस्य बल, योग बलाबद्दल जे आहे त्याचा थोडासा आपण जर विचार केला तर हे आहे की शंकराचार्यांनी आपल्या एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे. शंकराचार्यांनी काय म्हटलंय की समाधी संस्कार प्रचयजनित चित्तस्थैर्य लक्षणम योगबलम तेन च युक्त इत्यर्थ. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की समाधीजनित संस्कार, त्याच्यापासून जे काही उत्पन्न झालेले आहे, संस्कारापासून ज्या वृत्ती उत्पन्न झालेल्या आहे त्या चित्त स्थिर करतात. आणि त्याला जे आहे त्यांनी नाव योग बळ दिलेलं आहे. मग त्याच्याशी जो योग झालेला आहे तो मग तो चंचलता रहित आहे आणि ते अचल मन होईल. आणि त्या ठिकाणी जे आहे ते चित्त स्थिर राहील. म्हणजे समाधीमध्ये गेलं, परत परत समाधीमध्ये गेलं आणि परत परत त्या समाधीमध्ये झाल्यानंतर त्या वृत्त्या ज्या उठतील, त्या वृत्त्या ज्या आहेत त्या कशा असतील त्यामुळे त्या तुम्हाला चित्ताचं समाधान देतील. असं त्यांनी लिहिलंय की समाधी संस्कार प्रचयजनित, समाधीच्या संस्काराने परत परत समाधी लागल्याने परत परत संस्कार त्या ठिकाणी आले. जनित म्हणजे त्या ठिकाणी ज्या वृत्त्या उत्पन्न होतील त्या काय करतील तर म्हणजे त्या त्या ज्या आहेत तुम्हाला शांत करतील, चित्ताला वृत्तीला स्थिर करतील. तर नित्य निरंतर समाधी अभ्यासामधून निर्माण झालेल्या संस्काराच्या सामर्थ्याने प्राप्त झालेली चित्ताची स्थिरता असं त्याचा अर्थ केलेला आहे. तर ती वृत्ती स्थिर होऊन मग ती पक्व होते. आणि यथा दीपो निवान तस्थो नेंगते सोपमा स्मृता, गीतेमध्ये आलंय 6व्या अध्यायामध्ये की निर्वात स्थानामध्ये
एखादी ज्योती असते जिथे हवा नाही तर ती कशी तरी कंपन रहित असते. तर जशी ती ज्योत कंपन रहित असते त्याचप्रमाणे योगाचं चित्त जे आहे ते कंपन रहित म्हणजे ते स्थिर असतं. म्हणून हा इथे आलेला आहे की प्रयाण काले अचलेन मनसा, अचलेन मनसा की मन सुद्धा त्या ठिकाणी त्याप्रमाणे स्थिर असतं की शरीर सोडल्यावर तो पुढे जातो. असं जर पुढचा विचार केला तर म्हणे तो परमं पुरुष उपेती दिव्यम, तो परम पुरुषाला प्राप्त होतो. अशी त्याची चित्ताची स्थिरता आहे तो पुढे प्राप्त होतो. तो म्हणे तो परम पुरुषाला प्राप्त होतो. कसा होतो तो म्हणे याचा मुंडक उपनिषदामध्ये असं लिहिलेलं आहे. मुंडक उपनिषदामध्ये काय लिहिलंय की यथा नद्य तंज मानः समुद्रे हस्ते गच्छन्ति नामरूपे विहाय, म्हणजे नदी समुद्राला जाऊन मिळते. नदी जर समुद्राला जाऊन जर मिळाली तर मग नदीचं नाव रूप नाही राहत ना, समुद्र होऊन जातो. तसंच हा सुद्धा जो आहे योगी एकदा परमात्मा तत्वाला जाऊन मिळाला मग तो परमात्माच होतो. मग त्याचं नामरूप त्या ठिकाणी राहत नाही. असं मंडूक उपनिषदाने त्यांनी उदाहरण दिलेलं आहे त्या ठिकाणी. किंवा दुसरे उदाहरण दिलेलं आहे की एक घट आहे तो पाण्यामध्ये आहे आणि समजा तो घट फुटला म्हणजे मडकं आहे ते पाण्यामध्ये आहे आणि ते पाण्यामध्येच राहून त्यावेळेस ते फुटलं तर काय होईल त्या ठिकाणी. म्हणजे घटाकाश मठाकाश ज्याला आपण म्हणतो, महाकाश ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ते एकच होईल. पाणी ते सर्व एकच होईल, वेगळं राहणारच नाही. तेच आकाश जे आतमध्ये होतं मठाच्या किंवा मडक्याच्या आतमध्ये जे आकाश होतं बाहेरचं आकाश जे आहे ते एकच होईल. मटक्याचं आतलं पाणी बाहेरचं पाणी एकच होईल. नदीमधील पाणी आम्ही समजा ओंजळीत घेतलं तर काय होईल, परत नदीमध्ये टाकलं तर हे तसंच तशाच प्रकारचं आहे की म्हणजे जे आहे ते परत जर नदीत सोडलं तर ते परत ओंजळीत घेतलेलं आणि सोडलेलं पाणी. तसंच हे सर्व जे आहे नामरूप आपल्याला विचार करायला हवा की सर्व नामरूप आहे. परब्रह्मापासून त्या निर्माण झालेले आहे आणि परब्रह्मात जाऊन जे आहे ते परत पोचतात. म्हणजे ब्रह्मस्वरूपच सर्व. उपाधी जर आम्ही पकडली तर मी अमका अमका आम्ही डॉक्टर किशोर मग झाली उपाधी. म्हणजे उपाधी आली आमच्या बरोबर, हा हमका तो तमका, मग माझे नातेवाईक मी माझं सर्वच त्या ठिकाणी आलं. तर आपल्याला सांगायची आवश्यकता नाही, आपल्याला सर्व माहिती आहे. तर उपाधी सहित जर असेल तर मग आम्ही जे आहे ते संसाराला पकडलंय. आणि उपाधीचं जर आम्ही बाद केला तर मग निरुपाधिक ज्याला आपण म्हणतो म्हणजे उपाधी त्या ठिकाणी ठेवली नाही. म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे, आम्ही उपाधी पकडली तर ब्रह्मस्वरूपापासून दूर झालो, उपाधी सोडली तर आम्ही ब्रह्मस्वरूपच आहो. म्हणजे आता मग ब्रह्मस्वरूप आहो असं म्हणणं सुद्धा तिथे राहत नाही. ब्रह्मस्वरूप म्हणायला सुद्धा जागा राहत नाही त्या ठिकाणी. यतो वाचा निवर्तन ते तद्धाम परम असं आहे, ते बोलायला जागा नाही त्या ठिकाणी. तर या श्लोकाच्या संदर्भामध्ये मी डॉक्टर काकांचा गीतास्तंभ सुद्धा पाहिला की त्यांनी काय लिहिलं याच्यामध्ये. त्यांनी 10 पासून घेऊन 10, 11, 12, 13, 14 असे चारी पाचही जे आहे श्लोक घेऊन त्याचा एक त्यांनी ग्रुप केलेला आहे. आणि ग्रुप करून त्यांनी असं लिहिलं की ध्यान योगाने अनुभव घेणाऱ्याला अनुभवाची रीत स्पष्ट केली. म्हणजे जे ध्यान योगाचा अभ्यास करतात ते ध्यान योगाचा अभ्यास त्यांनी कसा करावा आणि त्या ध्यान योगामध्ये काय अनुभव येतात, काय प्रिपरेशन आहे, काय अनुभव हवे, अनुभवाची रीत स्पष्ट केली आहे. अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी लिहिलंय. प्राणाची स्थापना असं जे म्हटलेलं आहे तर त्यांनी असं लिहिलंय की हा शब्द प्रयोग गूढ आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं त्या ठिकाणी की चित्तवृत्तीच्या साह्याने त्याच्या ठिकाणी प्राणाला स्थापन करणे त्या ठिकाणी ह्याला म्हणतात की प्राणाला स्थापन करणं. त्यांना असं म्हणायचं की प्राण स्थापन कुठे केले, नाभीमध्ये, त्याच्यानंतर वरती आले तुमच्या ह्याच्यामध्ये हृदयाच्या ठिकाणी आले, अनुहत चक्र, नंतर विशुद्ध चक्र कंठामध्ये आले, आज्ञा चक्रामध्ये आले. म्हणजे त्या चक्राच्या ठिकाणी ते प्राण स्थापन करायचे. आणि हे स्थान जे त्यांनी लिहिलंय त्याच्यामध्ये की तज्ञाच्या सल्ल्याशिवाय ते करू नये आपल्या मनात. तर त्याचा सर्वांचा उपदेश काय आहे तर म्हणजे तो हेच की धारणा जी आहे ती योगिक रीतीने धारणा करायची आणि प्राणाला जे आहे ते मस्तकात स्थिर करायचं. म्हणजे धारणा आली त्याच्यामध्ये एकाक्षर ब्रह्माचा उच्चार आला, ओमचा उच्चार आला आणि भगवत स्मरण हाच ओमचा उच्चार. आणि त्याला जे काय करायचं तर म्हणजे ब्रह्मरंध्रामध्ये म्हणजे टाळूच्या ठिकाणी ते स्थिर करायचं. तर हे नामस्मरणाने सुद्धा असं होतं. नामस्मरणाने सुद्धा यांनी अनुभव घ्यावा अशा प्रकारचं सुद्धा जे आहे ते इतर ठिकाणी त्यांनी लिहिलंय.
पण त्यांनी एवढंच सांगितलं, डॉक्टर काकांनी जे लिहिलंय ते असं लिहिलंय की नामस्मरण कोणाचं करायचं आणि उच्चारण कोणाचं करायचं असं नको. स्मरण एकाचं आणि उच्चारण दुसऱ्याचं अशी विसंगत नको. जर तुम्ही आत्मतत्वाचं जर स्मरण करत असाल तर मग आत्मतत्वाच त्या ठिकाणी जे आहे ते नामस्मरण सुद्धा तसंच हवं. सोहम फॉर एक्झाम्पल उदाहरण जर द्यायचं झालं की जर तुम्ही राम म्हटलं तर राम म्हटल्यानंतर जर राम त्या ठिकाणी जर सगुण उपासना तुम्ही करता तर मग जे आहे ते उच्चारण आणि विचार त्याप्रमाणे जे आहे ते बरोबर होईल. पण तुम्ही जर परब्रह्माचं निराकाराचं जर तुम्ही त्या ठिकाणी चिंतन करत आहात तर मग त्या ठिकाणी जे आहे ते सोहम अशा प्रकारचं जे आहे ती साधना, ओंकाराची साधना त्याप्रमाणे आली पाहिजे, प्रणव साधना त्या ठिकाणी आली पाहिजे. म्हणजे स्मरण एकाचे व उच्चारण दुसऱ्याचे अशी विसंगत नको असं त्यांनी लिहिलंय. ते बरोबर आहे की तुम्ही काय करता, हा निराकाराची उपासना करता की सगुणाची उपासना. सगुणाची उपासना म्हणजे त्याच्याद्वारे जे आहे ते निर्गुणाला प्राप्त होतात. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे हे समर्थांनी जरी सांगितलेलं असलं तरी आम्ही साधना करताना जरी टप्प्याटप्प्याने पुढे जायचंय तरी काळजीपूर्वक विचारपूर्वक साधना त्या ठिकाणी करायला हवी असं त्यांना म्हणायचं. आणखीन एक जयदयाल गोयंका आहे, त्यांनी भगवद्गीतेमध्ये जेव्हा याच्याबद्दल विचार केला आहे योगाबद्दल आणि प्राण जे आहे ते भ्रूमध्ये जे आहे ते म्हणजे आज्ञाचक्रामध्ये स्थिर करायचे याच्याबद्दल जेव्हा त्यांनी विचार केला तर आपण असं विचार करूया की ते नुसतं ऐकून ठेवा आहे की त्यांनी असं लिहिलंय त्याच्यामध्ये की या चक्राजवळ 7 कोश आहे आज्ञाचक्राजवळ. मग त्याच्यामध्ये एक जे आहे ते उन्मनी पण आहे कोश. तर प्राण जे आहे जेव्हा उन्मनीत जातात त्यावेळेस जीव परमपुरुषाला प्राप्त होतो असं त्यांनी लिहिलंय. आणि मग जे आहे तो फ्री होऊन जातो म्हणजे मुक्त होऊन जातो असं. तर जरी आपल्याला याच्याबद्दल जास्त नाही माहिती तर नुसतंच ऐकून ठेवावं की म्हणजे जे आहे ते हे जे चक्र आहे हे चक्र म्हणजे काय की ऊर्जा वरती जाण्याकरता ते चक्र भेदन करत जाते. म्हणजे चक्राला एक प्रकारचं ते ऑब्स्टिकलच आहे चक्र. म्हणजे जेव्हा ती वरती जाते ऑब्स्टिकल येतं मग त्याला ते भेदन करते मग आणखीन वरती जाते ते चक्र अशा प्रकारचं आहे. आणि शेवटी जे आहे ते ब्रह्मरंध्र म्हणजे टाळूच्या ठिकाणी जे आहे ते नंतर तिथून जे आहे ते जो संत आहे जे योगी आहे ते योग्यांचा प्राण ब्रह्मरंध्रातनं म्हणजे टाळूमधनं बाहेर येतो. जसं लहान मूल जेव्हा जन्माला येतो तर त्याचा एक सॉफ्ट पार्ट जो असतो वरती डोक्यामध्ये ज्याला मी टाळू म्हणतो असं म्हणतात, असं समजलं जातं की तिकडनं जो आहे ते प्राण आतमध्ये जातो आणि योग्याचा प्राण जो आहे तो ब्रह्मरंध्रामधनं जे आहे ते बाहेर जातो. जितका प्राण खालून जाईल म्हणजे खालच्या दारातनं जाईल म्हणजे आज्ञाचक्र आहे, मणिपूर चक्र आहे, स्वाधिष्ठान चक्र आहे. जितकं खालून जाईल तितका तो मनुष्य पापी असं समजलं जातं आणि जितका तो वरतून जाईल तितका तो पुण्यवान प्राण बाहेर जाईल त्याच्याबद्दल मी बोलतोय त्याला पुण्यवान असं समजलं जातं. तर अशी एक सांगतात की हे जे होते अखंडानंद सरस्वती वृंदावनवाले तर त्यांच्या आज काही वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे म्हणजे 5-50 वर्षापूर्वीची गोष्ट की त्यांचे वडील जेव्हा जात होते तेव्हा त्यांना गंगेच्या किनारी घेऊन गेले आणि त्यांना त्यांचं डोकं जे आहे ते गंगेच्या साईडला ठेवलं, पाय दुसऱ्या बाजूला ठेवले आणि नंतर असं सांगतात असा इतिहास आहे की म्हणजे ज्याला तिला डुबुक कसा आवाज आला नंतर याचा अर्थ हा झाला की त्यांच्या ब्रह्मरंध्रामधनं म्हणजे त्यांच्या टाळूच्या ठिकाणून तो प्राण बाहेर पडला आणि गंगेत गेला असं म्हणूया आपण. पण ब्रह्मरत्नामधनं बाहेर पडला असं सांगायचं तात्पर्य या ठिकाणी. असं सुद्धा आपल्याला गोष्टी आपण ऐकतो अशा प्रकारे. तर ह्या श्लोकाबद्दलच जर आपण पाहिलं की प्रयाणकाले मनसा चलेन म्हणजे शेवटच्या वेळी मन जे आहे ते अचल असावं, भक्त्यायुक्त योग बलेन चैव भक्तियुक्त असावं आणि योग बळ त्या ठिकाणी योगीलाच ते मिळेल, आपल्याला नाही मिळणार कारण जो योगी नाही त्याला कसं मिळेल. योग बलेन चैव भक्तीची त्याला ताकद मिळेल, ज्ञानाची ताकद त्याला मिळेल, पण योगाची ताकद ही वेगळी आहे जी अष्टांग योग आहे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी ते योगी बद्दल म्हटलेलं आहे या ठिकाणी. आणि भ्रुवोरमध्ये प्राणवावेश सम्यक जे भ्रूमध्ये म्हणजे जे आहे ते आज्ञाचक्रामध्ये जे आहे ते प्राणाला आवेश म्हणजे स्थापना करावी सम्यक सम्यक चित्तानी आणि सतम परम पुरुष उपेती दिव्यम तो दिव्य पुरुषाला प्राप्त होतो असा याचा अर्थ झाला. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी याला कसं वर्णन केलेलं आहे, सुंदर वर्णन केलेलं आहे ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ज्ञानेश्वरीचं
आपण हे घेऊ समोर. की जी 19वी ओवी आहे 91. तया अव्यंग वाणी या ब्रह्मते प्रयाण काले प्राप्ते जो स्थिरावलेनी चित्ते जाणोनी स्मरे. तर या ठिकाणी त्यांनी असं लिहिलं आहे की तया अव्यंग वाणी या ब्रह्मते म्हणजे त्या परिपूर्ण ब्रह्माला. आणि परिपूर्ण ब्रह्माला म्हणजे काय की ज्याला व्यंग नाही तो, असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. व्यंग म्हणजे दोष. आता दोष आपल्याला अध्यात्मामध्ये माहिती असतात ना, स्वगत सजातीय विजातीय अशा प्रकारचं आपण जे वर्णन करतो वेगवेगळं. पण हे ब्रह्म कसं आहे तर म्हणे असं काही नाहीये, हे परिपूर्ण आहे. तर तया अव्यंगवाणी या ब्रह्मते म्हणजे ह्या परिपूर्ण असलेल्या ब्रह्माला प्रयाण काले प्राप्ते, प्रयाण काळ जर प्राप्त झाला, जो स्थिरावलेनी चित्ते जाणोनी स्मरे, मरण समय प्राप्त झाला असताना स्थिर अंतःकरणाने काहीच व्यंग नसलेल्या ब्रह्माला जो जाणून स्मरतो. ब्रह्म कसं आहे? अव्यंग आहे. ब्रह्माला कोणत्याही प्रकारचा विकार तर म्हणे विकार नाही त्याला. मग अशा ब्रह्माचं जे आहे आम्ही चिंतन करायचं. केव्हा करायचं? प्रयाण काल, म्हणजे शेवटी जेव्हा आपलं अंतकाळ येईल त्यावेळेस जे आहे त्या ब्रह्माचं आम्ही चिंतन केलं आणि त्यावेळेस अंतकरण आमचं स्थिर असलं तर मग काय होतं की जेव्हा आम्ही त्याचं स्मरण करू तेव्हा परमेश्वराला प्राप्त होऊ. त्या अव्यंगवाणी या ब्रह्मते प्रयाण काले प्राप्ते जो स्थिरावलेन चित्ते जाणोनी स्मरे. भगवद्गीतेने असं म्हटलं आहे की निर्दोष हिम समम ब्रह्म, म्हणजे ब्रह्मच असं आहे की जे निर्दोष आहे. याचा अर्थ हा झाला की ब्रह्माच्या शिवाय आणखीन जे काही आहे ते सर्व कसं आहे तर म्हणजे ते दोषपूर्ण आहे. आम्ही याला म्हणतो अविद्या आहे, माया आहे. तर हे मग दोषपूर्ण आहे का ही माया? अविद्या ही दोषपूर्ण आहे का? हा प्रश्न त्या ठिकाणी येईल. तर ते म्हणतात की नाही, अशी आरती केलेली आहे की जय जय जयदेव विशुद्ध, जय जय जयदेव निर्मळ, जय जय वो शुद्धे, म्हणजे ह्या मायामध्ये जो शुद्ध तत्व आहे त्याच्याबद्दल गोष्टी करतात ते सर्व शुद्धच आहे असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. तर सर्व ब्रह्म कसं आहे तर म्हणजे ते निर्दोष आहे असं ईशावास्य उपनिषद मध्ये असं म्हटलेलं आहे. त्याची निर्दोषता सांगितलेली या ठिकाणी. तर स्वपर्यागाच्छुक मग कायम व्रण मस्त्र वीर शुद्धम पापीबद्धम, असं ते ईशावास्य उपनिषदाचं ते हे आहे, ओळ आहे ती. त्याचा अर्थ जो आहे तो अशाच प्रकारचा आहे, म्हणजे जे आहे ब्रह्म कसं आहे तर म्हणजे ते निर्दोष आहे. मग आता प्रश्न त्यांनी आणखीन त्या ठिकाणी असं लिहिलंय की जगामध्ये ज्या काही वस्तू आहे त्या सर्व कशा आहे तर म्हणजे जे आहे त्या सर्व कशा आहेत म्हणजे त्या व्यंगपूर्ण आहे. फक्त ब्रह्मच अव्यंग आहे. जगत आणि जीव हे मूर्तिमंत काय आहेत म्हणे व्यंगदोष आहे असं म्हणतात ते. म्हणजे चैतन्याला जीवदशा येणं हे सुद्धा व्यंग आहे का असं त्यांनी म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर म्हणजे चैतन्याला जीवदशा येणं हे व्यंग म्हणजे तुम्ही शास्त्रामध्ये म्हणाल, पण जेव्हा यांनी असं म्हटलं की जयदेव जयदेव विशुद्ध जयदेव निर्मळ अशा प्रकारचं म्हटलं, याचा अर्थ हा झाला की त्यांनी हे सांगून दिलं की नाही हे सर्वच जे आहे ते परब्रह्मच आहे. ज्याला तुम्ही समजता की जे माया आहे ते हे कसं समजता तुम्ही तर म्हणे हे सर्व तुम्हाला तुमचा हा भ्रम आहे या ठिकाणी. म्हणून जय जय वो शुद्धे असं केलेलं आहे त्या ठिकाणी त्याचं वर्णन करताना. तर पण आता काय की ह्याच्या स्मरणाकरता चित्त स्थिर असलं पाहिजे. जो स्थिरावलेनी चित्ते जाणून स्मरे. काय होतं की प्रयाण काळी काय होईल, जायच्या वेळी अंतकाळी मनामध्ये कालवा कालव होईल. आपल्याला त्यावेळेस काही लक्ष राहणार नाही की मी काय चाललंय काय नाही. मला आपण जे आहे ते वेदनामध्येच राहू काही ना काही. त्यामुळे असं गोंधळ जर त्या ठिकाणी असेल तर मग तुमचं चित्त स्थिर कसं राहील. तर निर्दोष ब्रह्माचं अनुसंधान करता करता चित्त सुद्धा त्यावेळेस स्थिर असलं पाहिजे आणि त्याचं स्मरण असलं पाहिजे. तेव्हा जे आहे ते होईल असं त्यांना म्हणायचं. स्मरण करण्याकरता चित्त स्थिर असणे व प्रयाण काळाच्या देहत्यागाचा अत्यंत गोंधळाच्या वेळीही स्थिर असणे ही या योग्याची अशी स्थिती असली पाहिजे. बाह्य स्थिती व अंतस्थिती. पुढे 92 मध्ये ते म्हणतात की बाहेर पद्मासन रचुनी उत्तराभिमुख बैसोनी जीवी सुख सुनी कर्मयोगाचे. मग बाहेर पद्मासन घालायचं. आता त्यांनी बाह्य स्थिती सांगितली. उत्तरेकडे मुख बसून उत्तरेकडे तोंड करायचं आणि कर्मयोगाचे सुख जीवी सुख सुनी म्हणजे जीवात सुख ठेवून कर्मयोगाचे. याचा अर्थ काय झाला
याचा अर्थ हा झाला की ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी कर्मयोगाचं सुख आणलंय. म्हणजे निष्काम कर्मयोग जर तुम्ही केला तर त्या ठिकाणी तुमचं अंतःकरण स्थिर राहील, शुद्ध राहील. आणि त्या निष्काम कर्मयोगाचरणाने प्राप्त झालेला जे समाधान आहे त्या समाधानापासून जे सुख होईल ते अंतःकरणात तुम्ही साठवायचं आणि त्याप्रमाणे जे आहे ते अशा पोझिशन मध्ये बसायचं असं त्यांना म्हणायचं. म्हणजे त्याच्याकरता काय की शेवटल्या वेळेस असं बसायचं असं म्हणतात ते. मग अंतकाळी असं बसायचं, बाहेर पद्मासन रचुनी आणि उत्तराभिमुख बैसून. म्हणजे ते बद्ध पद्मासन वज्रासन वगैरे तर काही नाही. त्यांनी सांगितलं सरळ की तुमचं मन स्थिर असलं पाहिजे. तुम्ही बसा आणि उजव्या मांडीवर डावा पाय आणि डाव्या मांडीवर उजवा पाय आणि हात गुडघ्यावर, मान व पाठ ताठ, अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही बसा त्या ठिकाणी. आणि पूर्वी तुम्ही जर अभ्यास हा केला असेल जन्मभर तर म्हणजे त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ती शक्ती येईल की तुम्ही त्या ठिकाणी बसू शकाल. आता आपल्याला संतांच्या बद्दल आपण जर चरित्र पाहायला गेलं तर आपल्याला असं कळतं. गोंधळकर महाराजांना सुद्धा जे आहे ते त्यांनी सांगितलं होतं की आता मी जाणार. म्हणजे त्यांना पहिले जे आहे ते कळलं की बा आता माझा अंत जो आहे तो या देहाचा अंत जवळ आहे. समर्थांनी सुद्धा आपल्याला समर्थ चरित्रामध्ये माहिती आहे की त्यांनी जे आहे शेवटी खाली पलंगा खाली उतरून आणि बसून आणि मोठा ओमचा ध्वनी केला आणि त्यावेळेस ते गेले. तर हे सर्व कसं तर म्हणे अशाच प्रकारचं आहे की जे आहे ते त्या ठिकाणी बाहेर पद्मासन रचुनी उत्तराभिमुख बैसुनी जीवी सुख सुनी कर्मयोगाचे. म्हणजे त्यांनी जे आहे ते कर्मयोगाचं आचरण करून, निष्काम कर्मयोगाचं आचरण करून, अंतःकरण शांत करून, अंतःकरण स्थिर करून आणि त्यावेळेस जे आहे ते आपला प्राण सोडला. तर हे कर्मयोगाचं सुख अंतःकरण अनुभवून निष्काम कर्माने झालेल्या समाधानाचे सुख. हा आता हा योगी आहे या ठिकाणी. तर योग्यांना काय निष्काम कर्म आहे तर म्हणजे योगांना जे आहे ते अष्टांग योग आहे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार जे बोलतो तर ते लोक ते करून आणि त्याप्रमाणे आपल्याला चित्ताला जे आहे ते स्थिर करतात. ज्ञानेश्वर महाराजांनी कर्मयोगाचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्याचं कारण असं की निष्काम कर्म करून तुम्ही चित्त शुद्धी करा असं त्यांना म्हणायचं. तुम्हाला योग नाही माहिती हरकत नाही, पण तुम्ही निष्काम कर्म करून चित्त शुद्धी करा असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. कारण की निष्काम कर्मयोगेन चित्तशुद्धी आणि उपासनेन विक्षेप निवृत्ती. तुम्ही जर जे आहे ते निष्काम कर्म केलं तर तुमच्या चित्ताची शुद्धी होईल. आणि उपासना म्हणजे तुम्ही जे आहे ते रोज काहीतरी तुमचं जे रेग्युलर चाललंय, आता आपला दासबोध अभ्यास चाललाय प्रत्येक रविवारी, तर हे सुद्धा उपासनाच एक प्रकारे. ते उपासनेनं विक्षेप निवृत्ती म्हणजे मनाची चंचलता कमी होईल, संशय कमी होतील, मन इकडे तिकडे भटकणं कमी होईल. हे कशाने होईल? हे उपासनेनं होईल, उपासना केल्याने होईल. रेग्युलर आपण जे काही साधना करतो आहे ते रेग्युलर जास्तीत जास्त वृद्धिंगत होत जाईल, त्यावेळेस ते होईल. तर हे ज्ञानेश्वर महाराजांनी जो ह्या ठिकाणी आणलेला आहे कर्मयोगाचा जो भाग आणलेला आहे त्याचं कारण एवढंच आहे की त्यांनी असा विचार केला की योगाचं तर ठीक आहे पण जे भक्त लोक आहे त्यांच्याकरता कसं काय, तर म्हणून त्यांनी मुद्दाम ह्या ठिकाणी आणला असावा. त्यांनी सर्वांचं लक्ष ठेवलंय असं असं म्हणायचा अर्थ आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढची ओवी जी आहे ती आतू मिनलेनी मनोधर्मे सर्व प्राप्तीचेनी प्रेमे आपोआप संभ्रमे मिळावया. म्हणजे मन काय की मन जे आहे ते आतमध्ये एकाग्र झाल्यामुळे व आत्मस्वरूप प्राप्तीच्या प्रेमाने आपल्या ठिकाणी आपण समारंभाने मिळवण्यासाठी असं त्यांनी लिहिलंय त्यामध्ये. म्हणजे कसं आहे की वरची सांगितली बाह्य तयारी वरच्या ओळीमध्ये, आता आतली तयारी कशी असला पाहिजे, अशी कशा असायला पाहिजे. म्हणजे जे आहे ते आतली तयारी सुद्धा जे आहे ते योगाबद्दल जे लिहिलेलं आहे यांनी या ठिकाणी योगाबद्दल जे लिहिलेलं आहे ते हेच लिहिलं आहे की भाई तुम्ही त्या ठिकाणी आतलं मन जे आहे ते स्थिर करा. जशी बाह्य तयारी झाली तशी आतली पण तयारी करी. आत अनेक मनोवृत्ती परस्पर भिन्न अनेक विषयाकार असलेल्या असतात, त्या सर्वांना अंतर्मुख करायचं. शेवटली वेळ आहे ही, देहत्याग करायची वेळ आहे या ठिकाणी. स्वरूपाची प्राप्ती होणार आहे. मग स्वरूपाची प्राप्ती होणार आहे ज्याची ऑलरेडी आतली तयारी झाली त्याला काय होईल, तर त्याला आनंद होईल त्या ठिकाणी. त्यांनी असं लिहिलंय की आपे आप संभ्रमे मिळावया. म्हणजे आतून मिलनाचा मनोधर्माने काय होतं की आपण समजा कोणाला भेटायला जातो, खूप वर्षांनी भेटतो, आपला जीवलग आहे, आपल्याला कसा आनंद होतो की आता जे आहे आपण त्याला भेटणार आहोत.
तर तसंच हे आहे की तो योग्याला जे आहे, त्या संतांना जे आहे, त्या महात्म्याला जे आहे ते आता मी स्वरूपाला जाऊन मिळणार आहे, देह सोडणार आहे, त्या स्वरूपाला जाऊन भेटणार आहे, ह्याचा तो आनंद होतो. आपे आप संभ्रमे, म्हणजे त्याला आनंद होतो, आनंद आणखीन मिळेल अशा प्रकारे त्याची त्या ठिकाणी इच्छा असे की देहत्याग करून आपल्या स्वरूपाची प्राप्ती होणार किंवा आपल्याला करून घ्यायची आहे, या प्रेमाने त्या आनंदमय स्वरूपात उत्साहाने प्राप्त होण्याकरता हा जो आहे आतुर असतो असं म्हणायचंय. म्हणजे निरंजनी आम्ही बांधिले घर, म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की आमचं घर कुठे निरंजन, किंवा अधिक देखाणे निरंजनी पाहणे, त्यांचं लक्ष तिकडे स्वरूपाकडे सर्व. जेव्हा स्वरूपाला भेटायची वेळ येते की आम्ही जातो आमच्या गावा, आमचं रामराम घ्यावा, ते आतुर बसलेले ते. त्यांनी विचारलं आपल्या पत्नीला की तू चलते का माझ्याबरोबर, तर तिने म्हटलं नाही, म्हणे माझ्या पोटामध्ये तर गर्व आहे, मी कसं जाणार तुमच्या बरोबर. संसारामध्ये होते तिला, आपल्याला काय माहिती की खरोखरच तसं म्हणतात. तर सांगा तात्पर्य असं की जे संतांची जी तयारी आतून झालेली आहे, आतू मिनलेनी मनोधर्मे, आतून मिलनाच्या मनोधर्माने स्वरूप प्राप्तीचे प्रेमे, स्वरूपाची आता आम्हाला जे आहे ते प्रेम झालं, त्यांना उत्पन्न झालं की स्वरूप जे आहे ते मिळेल, हा आनंद त्या ठिकाणी झाला. आणि अशा प्रकारे ते संतांची स्थिती सांगितली. आणि पुढचं सांगितलं 94 होई की आकळलेनी योगे मध्यमा मध्य मार्गे अग्निस्थानोनी निगे ब्रह्मानंदा. आकळलेनी योगे म्हणजे प्राप्त योगाभ्यासाने, मध्यमा मध्यमार्गे म्हणजे सुषुम्ना नाडी जी आहे ही मध्य असते, इडा एकीकडे आणि पिंगळा एकीकडे, आणि मध्ये कोणती सुषुम्ना नाडी. तर ते म्हणतात की प्राप्त योगाभ्यासाने म्हणजे स्वाधीन झालेल्या अष्टांग योगाने आणि सुषमा नाडीच्या मध्य मार्गाने अग्निस्थानोनी निघे, अग्निस्थानापासून ती निघते. अग्निस्थान म्हणजे नाभिस्थानपासून, नाभिस्थानापासून जे आहे ते निघून पुढे जाते. तर म्हणे अग्निस्थानोनी निघे ब्रह्मरंध्रा, आज्ञाचक्राची होत आज्ञाचक्रातून जे आहे ती पुढे जाते. त्यामुळे जी आहे ती ब्रह्मरंध्रात जाण्यास निघते, असा तो प्रवास सांगितलाय. जसं मी आता बोललो होतो की त्याच्यानंतर जे आहे ते हे हृदयस्थान, कंठस्थान आणि आपलं भुवयाचं स्थान, आणि त्याच्यानंतर ब्रह्मरंध्र. म्हणजे आहे ना ती एक त्रिकुट शेहाट गोलाट औटपीठ पश्चिमेशी चालविले आत्मस्थिती निर्धारी, आणि हे आज्ञा चक्रापासून घेऊन तर ब्रह्मरंध्रापर्यंत अशा प्रकारची स्थानं योग मार्गामध्ये दाखवलेली आहे. त्याची तर आवश्यकता नाही आपल्याला सर्व लक्षात ठेवायची, पण आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी की योगी कसे असतात. तर म्हणजे योगी जे आहे ते आपली ऊर्जा ते वरती वरती घेऊन जातात, आणि ते ब्रह्मरंध्रापासून त्यांचं जे आहे ते काय होतं तर म्हणे शेवटला जो आहे तो शेवटला क्षण त्यांचा प्रयत्न असतो की टाळूतून तो जीव निघावा असतो. तर अग्निस्थानोने निघे ब्रह्मरंध्रा. ज्ञानदेवांनी याच्याबद्दल असं लिहिलंय की त्यांना ह्याची सर्व नाथ परंपरेमध्ये जे आहे ते योगमार्ग असल्यामुळे त्यांना त्याचा अनुभव होता, म्हणून त्यांनी जे आहे नाथ परंपरेनुसार त्यांनी जे हे लिहिलेलं आहे सर्व काही विचार आपला 6व्या अध्यायामध्ये झाला आहे. पण आता लक्षात किती असेल मलाही तेवढं लक्षात नाही, तुम्हालाही लक्षात नसेल, पण आता थोडंसं या ठिकाणी जे आहे ते रिकॅपिच्युलेट करायला हवं. त्याच्याबद्दल नुसतंच ऐकून ठेवावं, आपली जी साधना आहे ती चालू ठेवावी. तेथ अचेत चित्ताचा सांगातो, आहाच वाणा दिसे मांडतो, जेथ प्राण गगना आत संचरे का. तर आता या ठिकाणी त्यांनी काय लिहिलं की प्राणवायू जेव्हा ब्रह्मरंध्रात प्रवेश करतात, म्हणजे टाळूच्या क्षेत्रात प्रवेश करतात, तेथे प्राणाचा आणि चित्ताचा वर संबंध झालेला दिसतो. म्हणजे काय की जड आणि चेतन या ठिकाणी असं वरवर दिसतं की मिळालेलं आहे. म्हणजे जड प्राण, प्राण कसे जड आहे, आणि आत्मभासाने मुक्त चित्त या ठिकाणी असं वाटतं की असं दिसतं की हे सर्व दोन्ही एकच होत आहे. बेलसरांनी असं लिहिलंय, श्री गुरु बेलसरांनी, की प्राण एकदा भेदून गेला, मेंदूत गेला प्राण, की मग मन चित्त याचा संबंध तुटतो. प्राणाशी मन चित्त याचा संबंध तुटतो, व तो संबंध असं वाटतो की अरे हे मन आणि चित्त जे आहे ते खोटं वाटायला लागतं, ते मन आणि चित्ताला, ते योग्याला.
प्राणणू गगना आत संचरतो, म्हणजे तो मेंदूमध्ये संचरतो, म्हणजे चिदगगन, त्याला ते चिदगगन म्हणतात. आणि चिदगगन म्हणजे काय, की तो आत्म्याशी तादात्म्य होतो. कारण जेथं प्राण गगना आतो संचरे का. योग कसा आहे, तर चित्तवृत्ती निरोधा करता आहे. चित्तवृत्ती निरोध हे पतंजलीचं सूत्र आहे, महत्वाचं सूत्र आहे. प्राणाचं नियमन त्या ठिकाणी झालंच पाहिजे. आणि प्राणाचा नियम झाल्यानंतर जड प्राण आणि आत्मभासाने युक्त चित्त हे दोन्ही एक ठिकाणी आले की काय असं वाटू लागतं बरोबर. आणि याचा अर्थ हा झाला की ते प्राण त्यावेळेस टाळूच्या क्षेत्रामध्ये म्हणजे ब्रह्मरंध्रामध्ये प्रविष्ट झालेले आहे असं. परी मनाची स्थैर्य धरिला, भक्तीची या भावना भरला आणि योगबळे आवरला सज्ज होऊनी. परंतु मनाच्या स्थिरतेने धरलेला व भक्तीच्या भावाने भरलेला आणि योग बलाने आवरलेला परी मनाचीने स्थैर्य धरला. त्याचं त्यांनी असं केलं या ठिकाणी की प्राणायामाची अशी क्रियाशक्ती असते की जो चंचल असतो, मग तो जो आहे ते योग केल्याने काय होतं तर म्हणे त्याला तो मनाला तो आवरून धरतो. प्राणाची क्रियाशक्ती कशी असते तर चंचल असते. आणि जेव्हा प्राणावर आपण प्रयोग करतो, प्राणायाम वगैरे करतो, त्यावेळेस काय होतं तर म्हणजे त्यावेळेस जे आहे ते मनाला तो आवरून ठेवायचा प्रयत्न करतो, मनाला स्थिर करण्याचा तो प्रयत्न करतो. आणि ती स्थिरता भक्तीच्या भावनेने सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकते. भक्तीची भावना भरला म्हणजे एकीकडे प्राणायाम करून तो मनावर जो आहे तो काय करतो, मनाचे स्थैर्य धरिला, एकीकडे हे झालं. आणि दुसरीकडे काय झालं तर म्हणजे दुसरीकडे जे आहे ते भक्तीची भावना भरला, भक्तीने जे आहे ते त्याला स्थिर केलं. म्हणजे प्रेम असं दाखवलं त्या ठिकाणी, प्रेम परमेश्वराशी तो झालं की ती स्थिरता राहण्याकरता मन जे आहे ते भक्तिभावाने भरलं गेलं, म्हणून तो मन स्थिर झालं. आता ह्या ठिकाणी त्यांनी असं सांगितलंय की वर्णन हे प्राणाचं विशेषण जरी वाटलं तरी भक्तीने भरलेल्या मनानेच प्राणाची गडबड होते ती सुद्धा आवरून धरावी लागते. म्हणजे काय त्यांना म्हणायचं या ठिकाणी की तुम्ही म्हणताय की भक्ती भक्ती भक्ती, पण आता समजा एखाद्या दिवशी आपल्याला खूप भक्ती असेल तर आपलं आपण गडबडून जाऊ ना त्यावेळेस तो जात असेल तर आपण म्हणून की अरे हे तसंच त्याचंही होतं. तर त्यांना असं म्हणायचं आहे की या ठिकाणी त्यांनी असं कॉशन दिलंय की जरी भक्तीच्या भावनेने भरला हे वर्णन प्राणाचे विशेषण वाटलं तरी भक्ती भरलेल्या मनानेच प्राणाची गडबड होते आणि त्याला आवरून ठेवावं लागतं. म्हणजे भक्तीने दोन्ही आहे. आणि म्हणून त्याच्याकरता आता पाहावे तो केलेला योगाभ्यासाचं बळही लागतं. मग त्यावेळेस काय लागतं की योगाचं बळ लागतं. मग योगाचं बळ जे आहे ते त्या ठिकाणी त्याला योगाचं बळ त्या ठिकाणी त्याला मिळतं. आणि त्याविना प्राण आवरला जात नाही. म्हणूनच मुळातच भक्त्या युक्तो योग वलेन चैव असं म्हटलेलं आहे. आता ह्या ठिकाणी श्री गुरु बेलसरांनी काही आपले कमेंट्स केलेले आहे ज्ञानेश्वरांबद्दल की हेच ज्ञानाचं मोठं कार्य ज्ञानेश्वरांनी केलं आहे. काय केलं आहे की भारतीय तत्वज्ञानामध्ये त्यांनी जो चिद्विलासवाद मांडला. चिद्विलासवाद कसा की म्हणे वासुदेव सर्वमिती म्हणजे सर्वदूर परमेश्वर आहे. तर त्यांनी हेच सांगितलं या ठिकाणी की जर सगळीकडे परमात्मा आहे मग कसं काय, म्हणजे सगळीकडे परमात्मा आहे त्याला कसं समजायचं. मग सगळीकडे परमात्मा आहे तर मग भक्त कोण, देव कोण, भक्ती कोण, असं त्यांनी त्या ठिकाणी लिहिलंय. मग हे कसं होतं ज्ञानेश्वरांनी त्याच्याबद्दल त्यांनी असं म्हटलं या ठिकाणी की ते देवदेऊळ परिवारू की जे कोरोनी डोंगरू त्या तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे असं की एखाद्या पहाडामध्ये जर काही कोरीव काम केलेलं आहे, हे जे आहे आपली अजंता एलोरामध्ये आहे जसं, तर मग त्या ठिकाणी जो भगवंत आहे तोही दगडच आहे, जो भक्त दाखवला आहे तोही दगडच आहे, आणि तो पूजा करतो आहे ते सुद्धा दगडामध्ये दाखवलेली आहे. मग जसं देव दगड भक्त दगड असं सर्व भक्ती दगड असं सर्व जे आहे, तर मग तोच दगड ईश्वर स्वरूप आहे, तोच दगड भक्त स्वरूप आहे, तोच दगड घडणारी भक्ती आहे, असं जसं त्या ठिकाणी आहे. तर त्याला त्यांनी असं म्हटलंय की भाई हे असं पॉसिबल आहे हे दाखवायचा प्रयत्न केला या ठिकाणी. म्हणून त्यांनी जे आहे ते देव देऊळ परिवार हा शब्द त्या ठिकाणी मांडला आणि चिदविलासवाद मांडला त्याच्या फेवरमध्ये असं. तर असंही त्यांनी ते त्या ठिकाणी सांगितलंय भक्तीला समोर आणून की योगी एखाद्याच कोरडा असेल पण भक्ती कशी ती प्रेमास्पद आहे आणि त्या ठिकाणी ओलावा आहे असं दाखवलंय.
म्हणजे एखादं लहान मूल असेल त्याचं डोकं कसं असतं तर म्हणजे त्याचं डोकं सॉफ्ट असतं, आणि योगीचं डोकं कसं असेल तर म्हणजे ते कदाचित वृक्ष असेल. तर हे दाखवण्याकरता यांनी की नाही, भक्ती ही अत्यंत आवश्यक आहे, भक्ती अशा प्रकारे होऊ शकते. हा त्यांनी, श्री गुरु बेलसांनी असं म्हटलं की हा विशेष त्यांनी त्या ठिकाणी मुद्दा मांडलेला आहे या याच्यामध्ये, या ओवीच्या संदर्भामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. आणि नंतर पुढचं त्यांनी दाखवलंय 97, की तो जडा जडा ते विरवितू, भ्रुलता माझी संचर तू, जैसा घंटानाद लयस्तू, घंटे सीच होय. तो जडा अजडाला विरवितो, म्हणजे जड आणि अजड जेव्हा ती कुंडलिनी शक्ती वरती जाते आज्ञाचक्राकडे, तर मग काय होतं त्या ठिकाणी की म्हणजे मग ते जे जड आहे ते सुद्धा त्याच्यामध्येच मिळून जातं ना, म्हणजे ते ऊर्जेमध्येच जातं सर्व, त्या शक्तीमध्येच सर्व जातं. म्हणजे ते जड म्हणून काही राहत नाही असं त्यांना म्हणायचंय, की जडा जडा ते विरवितू, चेतन व अचेतन पदार्थ, जड आणि चेतन पदार्थ तो प्राणवायू नाहीसे करतो. प्राणवायूमध्ये ती एक चेंज होतो त्या ठिकाणी ऊर्जेमध्ये प्राणवायूच्या. तर त्या ऊर्जे कशी, तर म्हणते जे जड आहे त्याला तो सर्व जे आहे ते आपल्या बरोबरच घेऊन जातो, नाहीसं करतो व भिवयात संचार करतो, म्हणजे तेथेच लय पावतो असं. म्हणजे ती ऊर्जा शक्ती तिकडनं निर्माण झाली, त्याच्यामुळे त्यांनी जड सुद्धा जे आहे घेतलं, मग त्याला योग्याला जे आहे ते सर्व चैतन्यच असं दिसू लागतं असं त्यांना म्हणायचंय. आणि तो कसं आहे की जो तिथे आज्ञाचक्रामध्ये तो लय पावतो, जैसा घंटानाद लय असतो, घंटेसीच होय. घंटेचा नाद घंटेतच लय पावतो, तशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी लिहिलं आहे. तर तसा हा परमात्मामधनं आला आणि परमात्मामध्ये गेला. घंटानाद नाद घंटेमधनं आला आणि घंटेमध्ये गेला. तर हा सुद्धा जो आहे तो योगी परमात्मामधनं आला, परमात्मामध्ये गेला. प्राणशक्ती तिकडनं आली तिथेच गेली. प्राणशक्ती ही जड आहे, चेतन शक्ती हे साभास मन आहे. हे दोन्ही त्या ठिकाणी काय होतात तर म्हणजे ते जड प्राणाची क्रिया जी असते ती भल्याने जी आहे ती ते हे होऊन जाते, जड सर्व जे आहे एक प्रकारे विवरून जात असं म्हणतंय. त्याला शब्द जो आहे त्यांनी असं लिहिला या ठिकाणी, की म्हणजे ते लय होतो त्याचा असं. तर मोठी घंटानाद जशी असते आणि त्या नादाचं जे आहे ते लय होऊन जातो, तशाच प्रकारे याचा लय होतो. ते योग्याच्या मनामध्ये ती सूक्ष्म जाणीव जी असते, ती जाणीव जी आहे ते वरती जेव्हा ऊर्जा शक्ती जाते, ते कशी जाते की संकल्पाने संकल्पाचे जाळे तोडून ती वर जाते, म्हणजे निसंकल्प होते. आणि निसंकल्प जेव्हा स्थिती होते तेव्हा ती कुंडलिनी जी आहे ती शक्ती जी आहे ती वरती येते, असं त्यांनी वर्णन केलंय. पहा आपल्याला किती त्याच्याबद्दल समजतं, समजून घ्यायचं तुम्हाला वाचावं लागेल ज्ञानेश्वरीमध्ये आणखीन, म्हणजे तुम्ही त्याला समजाल या गोष्टीला. पण म्हणजे असे की विचार येतील, संकल्प येतील, परत ते जातील योगबळामुळे, आणि मग एक वेळ अशी येईल की फक्त संकल्प राहणार नाही, फक्त शक्ती राहील आणि ती शक्ती वरती जाईल असं त्यांना म्हणायचं. आणि हे जेव्हा शक्ती त्या ठिकाणी येते, चित्त व प्राण यांचा शरीरातील पृथ्वी व जलतत्वाशी संबंध येतो, तर हा संबंध बरोबर जाणवतो. पण तेजाचं रूपांतरण होतं, प्राणवायूचं रूपांतरण होतं, आणि प्राणवायूचं रूपांतरण होतं तर काय होतं की जड द्रव्यात अनेक प्रकारचे फेरफार घडतात. आता हे जेव्हा ज्ञानेश्वर महाराजची संजीवन समाधी जी झाली, तर ज्ञानेश्वर महाराजची संजीवन समाधी कशी झाली, म्हणजे त्यांनीच असे योग मार्गाने जे आहे त्यांचं जे जड शरीर जे होतं त्याला जे आहे त्यांनी चेतनमध्ये विलीन केलं. म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश हे जे आहे, एक एक जे आहे आपले तत्व, एक एक तत्व जे आहे त्यांनी चेतन प्राणामध्ये, चेतन शक्तीमध्ये जे आहे ते मिळवले, आणि चेतन शक्तीच रूप ते नंतर राहिले, असं त्याचा संजीवनी समाधीचा अर्थ अशा प्रकारचा होतो. तर पुढचं आपण पाहू, का झाकलीये घटचा दिवा आणि नेणीजे काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. आता त्याचं उदाहरण त्यांनी पुढे दिलेलं आहे याच्यामध्ये. आणि उदाहरण काय दिलंय त्यांनी, की एखादा समजा दिवा आहे आणि तो दिवा तुम्ही वरती काहीतरी झाकण ठेवलं त्याच्या, तर ते झाकण जर ठेवलं तर काय होईल तर म्हणतो की केव्हा दिवा विझून जाईल ते आपल्याला कळणार नाही, न कळे आहे का विझला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. जो योगी जो आहे तो अशा प्रकारे देह ठेवतो की तो कळतही नाही आणि तो देह सोडून जातो. खरं म्हणजे जेव्हा हे जे योगी होते आपले, काय ऑटोबायोग्राफी ऑफ योगी म्हणून जे पुस्तक आहे,
बंगालचे जे योगी होते तर ते अमेरिकेला होते आणि 25 दिवस त्यांचा देह असा ठेवला होता. ते सुद्धा जे आहेत खूप जुनी गोष्ट सांगतो सन 52ची. तर त्यावेळेस जे आहे ते सुद्धा त्यांना कळलं नाही की जे आहे ते हे केव्हा गेले म्हणून. पण नंतर त्यांचं ठेवलं होतं, शरीर ठेवलेलं होतं. अरविंदांचंही सांगतात, योगी अरविंदांचंही असंच होतं की त्यांच्या ज्या माताजी होत्या शिष्या त्या म्हणाल्या की अरे हे आपलं प्राण जे आहे ते सर्व आतमध्ये घेऊन जाऊन राहिले, कुंडलिनी शक्तीला वरती घेऊन राहिलेले आहे. आता यांना जे आहे ते जायच्या हिशोबाने हे सर्व वरती ऊर्जेला जे आहे ते वरती घेऊन राहिलेले आहे. तो का झाकली घटीचा दिवा नेणी जे काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी, की हळूहळू जे आहे ते केव्हा तो दिवा विझतो ते कळत नाही त्या ठिकाणी. आणि नकडे आहे का विजला किंवा. आता काय की सामान्य मनुष्याचं असं नाहीये. सामान्य मनुष्य काय करतो, प्राण त्याग, त्याला फार वेदना होतात, त्याला शरीराला विकृती येते, त्याला उचक्या येतात, नेत्राची विकृती होते, त्याला प्रलय जाणवतो, त्याला अत्यंत त्रास होतो. हे सामान्य मनुष्याचं प्राण जातानाची अवस्था. आणि योग्याची अवस्था जी आहे ती अशा प्रकारची आहे. आणि ते का झालं, योग साधनेमुळे झालं. त्यांनी जन्मभर योग केला, मग त्याच्यामुळे काय झालं तर त्यांना क्लेश जाणवले नाही असं त्यांना म्हणायचं. त्यांना दुःख जे आहे, वेदना जे आहे त्या जाणवल्या नाही. तो केवळ परब्रह्म, आता शेवटली ओवी आहे, नंतर आपण थांबणार आहोत. तो केवळ परब्रह्म जया परमपुरुष ऐसे नाम, ते माझे निजधाम होऊनी ठाके. तो पुरुष म्हणजे केवळ परब्रह्मच आहे, त्याला परमपुरुषच असं नाव आहे. आणि असं जे माझं खास स्वरूप आहे, हे माझं स्वरूप जो आहे तो योगी होऊन गेला आणि योगी होऊन राहतो असं म्हणायला हरकत नाही. तर अशा प्रकारे ते मनप्राणाचा लय झाल्यावर देहत्यागानंतर त्याला कोणती गती प्राप्त होते, तर म्हणजे तो मायामध्ये येऊन मिळतो, ही त्याला गती प्राप्त होते. सामान्य माणसाचं काय असतं, सामान्य माणसाचं तर म्हणजे जे आहे ते हे असतं की बाबा आणि मरणी जे जे आठवे तो तेची गतीने पावे, असे सांगितलेले आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. यायाम वाबी स्मरण भाव हे जे आहे श्लोक याच्यामध्ये, म्हणजे जो त्याच्या अंतकाळी त्याच्या मनामध्ये जे असेल त्याला ज्याचं स्मरण असेल, ज्या ज्या याचं वासनेचं स्मरण असेल, ज्या ठिकाणी त्याचं मन अडकलेलं असेल त्या ठिकाणी त्याचा पुढचा जन्म होतो, अशा प्रकारचं त्यांनी म्हटलंय. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की आणि मरणी जे आठवे, मृत्यूच्या वेळेस जे विचार मनामध्ये असतील तो त्याची गतीने पावे, म्हणजे वासनेप्रमाणे पुनर्जन्म प्राप्त होतो. जशी वासना असेल तसा पुनर्जन्म त्यावेळेस होईल. पण योग्यास कोणती वासना राहत नाही, म्हणून त्याला अव्यंग अशा ब्रह्मस्वरूपाचे तो त्याला जाऊन मिळतो. तो योगी प्रयाणकाली स्थिर चित्ताने स्मरण करू शकतो, कारण त्याची त्यांनी साधना केलेली आहे. तर मग म्हणून त्यांनी लिहिली की तैसी वासनांतरांची विवंचना, मग आपेसी पारुखे जान अर्जुना, जे वेळी गगनी लयो मना पवन. त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी की जरी योगी त्याप्रमाणे करत असतील, पण आमची जी साधना या ठिकाणी चाललेली आहे ती कशी आहे, त्यामुळे आमची साधना जी आहे ती सुद्धा आम्ही जर बरोबर त्याचं स्मरण करत राहिलं, भगवंताचं स्मरण करत राहिलं, सद्गुरूचं स्मरण करत राहिलं, सद्गुरूकडनं मार्गदर्शन करत राहिलं, तर जे आहे ते काय होईल तर म्हणे आमच्या स्मरणामध्ये सुद्धा भगवंताचं त्यावेळेस जे आहे ते चिंतन होईल. आणि वासना मग त्या ठिकाणी ज्या आहेत त्या क्षीण होतील किंवा वासना त्या राहणार नाही. ते डिपेंड करतं की किती जे आहे ते असंग परब्रह्म परमपुरुष आहे त्याला जे आहे तुम्ही त्याची तुम्हाला स्मरण राहतं. कारण म्हणतात ना, यम प्राप्य न निवर्तन्ते तद्वाम परम मम, म्हणजे तो परमेश्वर ज्याला प्राप्त झाला ते माझे निजधाम होऊनी ठाके. परमेश्वराचं निजधाम कोणतं आहे, तर परमेश्वराचं जे निजधाम आहे ब्रह्म अक्षरम ब्रह्म परम, हे जे भगवंताचं निजधाम आहे त्याला तुम्ही जाऊन प्राप्त व्हाल आणि जन्ममरणास परत प्राप्त होणार नाही. ते भगवंताचं निजधाम आहे. आणि तो योगी जसा ब्रह्मरूप होऊन जातो आणि त्या परमपदाचं स्वरूप जे आहे त्याला मिळतं, त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा जे आहे ते काय होईल की त्या परमपदाचं स्वरूप तुम्हाला मिळेल. आणि त्या परमपदाचं स्वरूप कशा प्रकारचं आहे हे पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आता हे की शेवटी परत प्रश्न आला की हे सर्व सांगून प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन त्याचं किती काय आहे ह्याच्याबद्दल आपल्याला एक विचार करायला हवा. प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन याच्याबद्दल काय आहे हे सर्व वाचून. प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या येते योग बलेन चैव गुरुवर मध्ये प्राणमावेश सम्यक संतम परम पुरुषम उपेति दिव्यम,
इथे सांगून दिलेलं आहे, सद्गुरूंनी पण सांगून दिलेलं आहे, डॉक्टर काकांनी पण सांगितलंय, आपल्या गीते अभ्यासामध्ये लिहिलंय की आपण करू नये जोपर्यंत कोणी मार्गदर्शक नसेल तोपर्यंत हे सर्व करू नये. प्राणायामाचा जो व्यवहार आहे किंवा कुंडलिनी जागृतीचा व्यवहार आहे, तर माझं आपण इथे कुंडलिनी जागृतीमध्ये जो योगी असतो त्याच्याबद्दलचं वर्णन सर्व पाहिलं ना ऐकलंय. मग आता आम्ही काय करायचं, तर मग त्याचं हेच उत्तर आहे की भक्ती मार्ग जो आमचा आहे, ज्ञान मार्ग आमचा जो आहे, जास्तीत जास्त त्याचं चिंतन करायचं, त्याचं स्मरण करायचं. जसं मी एकदा म्हटलं होतं की जे आहे ते श्रवणेनं जे आहे ते काय होतं, अज्ञान निवृत्ती. श्रवण करत राहा, श्रवणाने काय होईल तर म्हणजे अज्ञानाची निवृत्ती होईल. आणि मग त्याच्यामध्ये काही तुम्हाला संशय येते. मग संशय आल्यावर काय करायचं, तर म्हणजे मननेन संशय निवृत्ती. त्याचं चिंतन जे तुम्हाला संशय येतात त्याचं निराकरण करायचं, कोणाला तरी विचारायचं किंवा शास्त्रामध्ये पाहायचं. मग असं जे आहे ते संशय मनने संशय निवृत्ती झाल्यानंतर मग काय होईल, निधिध्यासेन वासना निवृत्ती असं म्हणतात. निधिध्यासन म्हणजे काय, म्हणजे एकदा ही धारणा झाली की मीच तो आहे, आय एम दॅट, अशी एकदा धारणा झाली, अहम ब्रह्मास्मी ही धारणा झाली. अहम ब्रह्मास्मीची धारणा झाल्यानंतर काय होईल, पण ही धारणा एकदा झाली, त्याचं चिंतन करत करत होऊ लागलं, सर्व संशय आमचे गेले, आमचं खूप जे आहे ते श्रवण झालं आणि त्याप्रमाणे आमचं चिंतन झालं, आचरणात आणलं. त्याप्रमाणे आचरणात आणणं जे अत्यंत आवश्यक आहे, त्याप्रमाणे जर आचरणात आणलं काय होईल, तर निधिध्यासेन वासना निवृत्ती हे त्यांनी म्हटलेलं आहे. हा साधनेचा एक हे आहे, म्हणजे क्रमवार ही साधना आहे. ही साधना जर आम्ही केली त्याप्रमाणे आम्हालाही जे आहे ते ज्ञान मार्गाने भक्ती मार्गाने जे आहे ते प्राप्त होईल. ब्रोवर मध्ये प्राणमावेश सम्यक संतम परम पुरुषम उपेदी दिव्यम, तर पुरुषम उपेदी दिव्यम म्हणजे पुरुषाची प्राप्ती होईल, म्हणजे ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होईल. हे जे इथे आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन आपल्याला अध्यात्मामध्ये श्रवण मनन निधिध्यासन आणि सुरुवातीला काय तर म्हणजे निष्काम कर्म आणि उपासना, हे आपले 5 पिलर आहे. हे 5 पिलर जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे. परत एकदा सांगतो मी, 5 पिलर निष्काम कर्म, त्याच्यानंतर जे आहे ते दुसरं काय आहे तर म्हणजे उपासना, रेग्युलरिटी त्याच्यामध्ये जे आहे जितकी जास्त होऊ शकेल. निष्काम कर्म म्हणजे जितका स्वार्थ आपला कमी असेल, आपली क्रिया अशा प्रकारची असतील की जितका स्वार्थ कमी असेल. नंतर श्रवण, जास्तीत जास्त श्रवण, अधिकारी वर्गाकडून श्रवण. आता पुष्कळ साधनं आहे डिजिटल युग असल्यामुळे. आणि मनन, संशय निवृत्ती करायला सुद्धा पुष्कळ जागा आहे आपल्याकडे आणि आहे सर्व शास्त्र पण आहे आणि आता युट्यूब वगैरे असे झालेले आहे की आपल्याला पुष्कळ ऐकायलाही मिळतं. पण एक आम्ही ठेवावं लक्षामध्ये की साधना बदलू नये, मंत्र साधना बदलू नये किंवा आपली संप्रदाय साधना बदलू नये. एक जी चालत आहे साधना ती चालत ठेवावी. जी असेल त्या योग्य मनुष्य पुढे निश्चित जातो आणि मग निधिध्यासन वासना निवृत्ती त्या ठिकाणी. तर असं तो आपण आपलं लक्षात ठेवावं आणि त्या हिशोबाने मग ह्याचं आपण चिंतन करावं. पुढची 1-2 श्लोक जे आहेत तशाच प्रकारचे आहे. म्हणून डॉक्टर काकांनी जे आहे 10 आणि 14 हे दोन्ही त्या ठिकाणी 10 ते 14 हे श्लोक बरोबर घेतलेले आहे की ते अशाच प्रकारचा जो आहे तो मेसेज देतात. खरं म्हणजे सर्व साधना श्रवण मनन निधिध्यासन आवश्यक आहे. एक डॉक्टरांची गोष्ट सांगून त्यांनी जी आपल्याला सांगितली आणि आपल्याला माहिती आहे ती सांगून मी थांबतो. फारच छोटीशी, की त्यांच्याकडे जो कोणी एक आई आली आणि त्या बाईनी जे आहे ते लहान मुलाला दाखवायला आणलं आणि त्यांनी म्हटलं ठीक आहे तुम्ही बसा त्यांच्या चेंबरमध्ये, आणि ते वरती काहीतरी काम दुसरीकडे आपल्या कामाने गेले आणि परत आले तर त्या लहान मुलगा जो आहे तो त्यांचा काहीतरी स्टेथोस्कोप उचलून काहीतरी कानाला लावला होता आणि आपल्या आईला तपासत होता. ते दृश्य बडं मोहक होतं. पण त्यावेळेस मग डॉक्टरांनी असं सांगितलं की याचा अर्थ हा की ते सर्व काही दृश्य मोहक तसंच आहे, बाह्य योगी तो तसाच दिसतो पण बाह्य दृश्य तशाच प्रकारचं आहे, पण त्याचं आतून त्याचं काय हे आहे, आतून जे आहे त्याला किती माहिती, हाऊ मच ही नोज. असं आहे की आम्ही सत्संगामध्ये येतो, सत्संगी आहो. सत्संगी त्यालाच म्हणतात की ज्यांनी जे आहे ते ही इच्छा ज्वलंत आहे की मला आत्मलाभ व्हावा, आत्मानुभव व्हावा, ही इच्छा ज्वलंत असतोच त्याला सत्संगी म्हणतात. तर सांगायचं असं ही गोष्ट सांगून आठवण देऊन की म्हणजे जे आहे ते आतमध्ये काही नाही आणि तो लहान मूल जे आहे ते डॉक्टर सारखंच होता सर्व काही, तसं नको या ठिकाणी. निश्चय अशा प्रकारचा हवा की मी आमचं जे ध्येय आहे त्याच्याकरता आम्ही काय करतो आहोत. जय जय रघुवीर समर्थ.
जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सर्वांनी आत्मशतक म्हणूया. मनोबुद्धी अहंकार चित्तानिनाम न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. न च प्राणसंज्ञो न वा पञ्चवायु न वा सप्तधातु न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. न मे द्वेषरागो न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम.